नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर त्याची बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका. आणि तुम्हाला जेवढे पण मार्क येत असतील, तेवढे मार्क तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा आणि कॅटेगरीज लिहायला त्याच्यामध्ये विसरू नका, जेणेकरून मी तुमचे कमेंटचे उत्तरं देऊ शकेल. आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे BAMS 2026चं कट ऑफ कितीपर्यंत येणार, कट ऑफ काय लागणार मार्कनुसार ते बघणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला याच्यामध्ये क्लॅरिटी आली पाहिजे. त्याच्यासोबतच कॉलेज यावेळेस कट ऑफ घसरू शकतो का? तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना तुम्हाला, जर का तुम्हाला मेडिकल सिम्प्लिफाईडची कंप्लीट काउन्सिलिंग हवी असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही फक्त तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे आणि तुमचं ॲडमिशन फिक्स करायचं आहे फक्त आणि फक्त ₹5,000 ठीक आहे. किती हजार रुपयामध्ये? ₹5,000 त्याच्यामध्ये एम-बी-बी-एस, बी-डी-एस, बी-ए-एम-एस, बी-एच-एम-एस, फिजिओथेरपी सगळी काही काउन्सिलिंग तुमची येऊन जाईल. तर तुम्ही लवकरात लवकर 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा अथवा माडा कॉलनी भोकरदन इथं तुम्ही व्हिजिट देऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, तर सगळ्यात इम्पोर्टंट जी गोष्ट आहे ती कॉलेज लिस्ट डिपेंडिंग अपॉन युअर बजेट आणि त्याच्यासोबतच तुमच्या प्रायोरिटीनुसार. आता याच लिस्ट कमीत कमी तुम्हाला 5 ते 6 लिस्ट याचे भेटणार आहे कॉलेजेसचे. तर हे अत्यंत महत्त्वाचं तुमच्यासाठी ठरणार आहे. तर आत्ताच आपली काउन्सिलिंग जॉइन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय होईल, की तुमच्या रँकनुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट होईल. ठीक आहे. त्याच्यामध्ये एवढं सगळं काही तुम्हाला भेटणार आहे. आता आपण पुढच्या मुद्द्यावर वळूया आणि तो मुद्दा म्हणजे की BAMS कट ऑफ डिक्रीज होणार का 2026चं? तर काही कारणं आहे ज्याच्यामुळं कट ऑफ कमी होऊ शकतो आणि ते कारणं आपण लिहिलेले आहे. तर सगळ्यात अगोदर जो कारण आहे तो पेपर मॉडरेट टू डिफिकल्ट, म्हणजे यावेळेस जो पेपर होता, रिनीटचा पेपर म्हणत आहे मी, तो मॉडरेट टू डिफिकल्ट लेव्हलचा काढण्यात आला होता. पण याच्या अगोदरचा जो पेपर होता ना, जो फुटलेला होता नीट 2026चा जो मेन पेपर होता, म्हणजे तो कॅन्सल करण्यात आला होता. तो पेपर खूप जास्त ईझी लेव्हलचा होता. 2024 मध्ये जसा कट ऑफ गेला होता, तसाच कट ऑफ 2026 मध्ये जाण्याची प्रोबॅबिलिटी आपण सांगितली होती. पण तो पेपर कॅन्सल करण्यात आला. नवीन पेपर घेण्यात आला आणि तो पेपर कसा होता, तर कठीण होता. त्यामुळे जे मार्क्स आहे ना, ते कमी होऊन जाईल. मार्क विद्यार्थ्यांचे कमी होऊन जाईल, पण रँक मात्र तशीच असणार त्या विद्यार्थ्यांची. तर याचा अर्थ पेपर जो होता तो मॉडरेट टू डिफिकल्ट लेव्हल असल्या कारणामुळं काय होऊ शकतं, तर मॉडरेट टू डिफिकल्ट असल्या कारणामुळं हे काय होऊ शकतं, की कट ऑफ हा काय असू शकतो, घसरू शकतो. ठीक आहे. याच्यानंतर स्टुडंट पार्टिसिपेशन इन लो. तर दुसरी जी नीट होती त्या रीटमध्ये बघण्यास मिळालेलं आहे, की स्टुडंट जे होते ते डिप्रेशनमध्ये गेलेले होते खूप सारे. आणि तुम्हाला पण माहीत असेल तुमच्या आजूबाजूचे खूप सारे विद्यार्थी असे सुद्धा असू शकतात. असे पण असेल, की ज्यांचे मार्क जे आहे ते पहिल्या नीटमध्ये 540, 560, 570 येत होते. पण आता तसं काही दिसत नाही त्यांना. त्यांना 370, 380, 390 असे मार्क येत आहे. अक्षरशः मी खोटं नाही सांगणार तुम्हाला, पण मला नेहमीचे 150 कॉल येत असतात. रोजचे 150 कॉलपर्यंत माझे जात असतात. ठीक आहे. तर त्या 150 कॉलमधून कमीत कमी पहिले मी पॅरेंट्स आणि सोबत बोलत असतो, तर ते असं म्हणतात, की "दादा पहिले चांगले मार्क होते आमचे, आता मार्क घसरलेले आहे." खूप सारे विद्यार्थी 95% विद्यार्थ्यांचे मार्क कमी झालेले आहे आणि 4% विद्यार्थ्यांचे मार्क तेवढेच राहिलेले आणि 1% विद्यार्थ्यांचे मार्क वाढलेले आहे. आतापर्यंत मी जेवढं बघितलं तेवढं. त्याच्यानंतर सोबतच आपल्याकडं काउन्सिलिंग ज्यांनी लावलेली आहे, त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा या नीटमध्ये खूपच लो परफॉर्मन्स केलेला आहे. या नीटमध्ये लो परफॉर्मन्स म्हणजे कमीत कमी 25 विद्यार्थी होते आपल्याकडं. 25 मध्ये 24 विद्यार्थ्यांचे मार्क कमी झालेले आहे यावेळेस आणि फक्त 1 विद्यार्थिनी आहे ज्याचे मार्क वाढलेले आहे. बाकी सगळ्यांचे मार्क कमी झालेले आहेत. तर जे पार्टिसिपेशन होतं नीटमध्ये तो खूपच लो दिसायला मिळालं विद्यार्थ्यांनी डिप्रेशन गेल्या कारणामुळं. त्याच्यानंतर जो नो पेपर लीक दिस टाईम, पेपर लीक न झाल्या कारणामुळं पण कट ऑफ काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो. आता पेपर लीक नाही झाला याचा अर्थ खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडे पेपरच गेला नाही. त्या कारणामुळं काय होऊ शकतं, कट ऑफ वाढू शकतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा न्यू बी-ए न्यू एम-बी-ए न्यू एम-बी-बी-एस कॉलेजेस. आता न्यू एम-बी-बी-एस कॉलेजेस आले, तर आपल्याला याचा फायदा कसा होणार बी-ए-एम-एस विद्यार्थ्यांसाठी? तर सरळ-सरळ आहे, जर का न्यू बी-ए-एम-एस कॉलेजेस आले, तर जे बी-ए-एम-एस विद्यार्थी घेणार होते गव्हर्नमेंट कॉलेजेसमधून, ज्यांचे चांगले मार्क होते, त्यांना सेमी गव्हर्नमेंट नव्हतं लागत, त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज लागत होतं. ते गव्हर्नमेंट कॉलेजकडे वळून जाणार. ठीक आहे, सेमीवाले. समजलं तुम्हाला? सेमीवाले गव्हर्नमेंटकडं. ठीक आहे. आणि जे
गव्हर्नमेंट BAMS वाले होते ते कशाकडे वळणार, तर ते डायरेक्टली सेमीकडे वळणार. समजलं तुम्हाला? याचा अर्थ इथं सीट खाली होणार. सीट खाली करण्यामुळं जे चांगले विद्यार्थी आहेत ते गव्हर्नमेंटमध्ये जाणार. प्रायव्हेटचे सीट व्हॅकंट राहणार. प्रायव्हेटचे सीट व्हॅकंट राहिले तर जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना इथं चान्स भेटणार. ठीक आहे. एवढं समजलं तुम्हाला? ओके. तर याचा अर्थ न्यू MBBS कॉलेज आले तर कुठं ना कुठं याचा फायदा BAMS साठी सुद्धा होऊ शकतो. आता एक कॉलेज मी सांगू इच्छितो तुम्हाला जे येणार आहे तर तो आहे ACPL मेडिकल कॉलेज. कुठलचा आहे हा, तर छत्रपती संभाजीनगरचा हा कॉलेज आहे. यावेळेस तो येणार का, तर 100% तर सांगू शकत नाही मी, पण त्याला ग्रांट भेटलेला आहे. लवकरच तो सीट मॅट्रिक्स मध्ये जेव्हापर्यंत येत नाही तेव्हापर्यंतच 100% सांगणं चुकीचं राहील, पण 100% तो येईल का, तर चान्सेस तर खूप जास्त आहे की यावेळेस तो कॉलेज येऊन जाईल. त्याच्यानंतर न्यू कॉलेजेस ऑफ BAMS. आता सरळ सरळ फायदा याच्यामध्ये डायरेक्ट फायदा आपल्याला दिसायला मिळतो. जर का नवीन BAMS कॉलेजेस आले तर सरळ सरळ आपण तिथं ऍडमिशन घेऊ शकतो. याचा अर्थ आपल्याला कुठं ना कुठं इथं पण संधी भेटणार आहे. तर हे 5 कारण आहे ज्या कारणामुळे कट ऑफ काय होऊ शकतो, खूपच जास्त कमी होऊ शकतो. आता कमी होऊ शकतो याचा अर्थ असा नाही की 270 मार्क वरती तुम्हाला BAMS अलॉट होऊन जाईल, असं नाही आहे. आता याच्या कारणामुळेच आपण कट ऑफ सुद्धा याच व्हिडिओमध्ये डिस्कस करून घेऊया. तर जर का आपण ओपन कॅटेगरी बद्दल विचार केला तर 305 ते 315 मार्क तुम्हाला असेल तर हा क्लोजिंग रँक आहे. क्लोजिंग रँकचा अर्थ शेवटच्या राऊंड मध्ये लागणारं कॉलेज. एकदम लास्ट विद्यार्थ्याला कोणत्या रँक वरती लागेल. तर 305 ते 315 वरती एक्सपेक्टेड सांगत आहे मी 2026 चं की 305 ते 300 मार्क 15 मार्क तुमचे आले पाहिजे. EWS कॅटेगरी पण याच्यामध्ये घेऊन टाका. ठीक आहे. आता ओबीसीचा विचार केला तर 303 ते 313 मार्क. लास्ट राऊंड मध्ये जाईपर्यंत जास्त कट ऑफ मध्ये व्हेरिएशन येत नाही. फक्त 2-2, 1-1 मार्कचा व्हेरिएशन येऊ शकतो. कधी कधी असं पण होऊन जात असतं की ओपनचा कट ऑफ कमी होऊन जातो, दुसऱ्या कॅटेगरीचा कट ऑफ वाढल्या जातो. आता हे कशामुळे होतं, तर हे सरळ सरळ याचा लॉजिक असा आहे की त्या कॉलेजेसमध्ये लास्टच्या राऊंडमध्ये एखादा स्पेसिफिक कॉलेज येतो आणि तो स्पेसिफिक कॉलेज आल्यामुळं तिथं ओपनच्या जागा जास्त असतात, बाकी कॅटेगरीच्या जागा कमी असतात. म्हणून ज्यांचे मार्क चांगले आहे ओपन मध्ये सुद्धा असून कॅटेगरी वाईज जरी असलं तुमचं, कोणती पण कॅटेगरी असली आणि तुमची ऑल इंडिया रँक जरी चांगली असली तर तुम्हाला ओपन मधून सीट अलॉट करून मिळत असते. ठीक आहे, चालेल. आता याच्यानंतर ओबीसीला 303 ते 313, विजे 300 ते 310, NTB 295 ते 300, NTC 300 ते 310, NTD 300 ते 310, एससी साठी 298 ते 308, एसटी साठी जेव्हापर्यंत ऑल इंडिया रँक येत नाही तेव्हापर्यंत आपण एसटी साठी सांगू शकत नाही, कारण एसटी कॅटेगरीचा कट ऑफ हा खूप जास्त कधी कधी व्हॅरी होत असतो. त्याच्यानंतर SCBC 297 ते 307 मार्क. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू? आय होप तुम्हाला नक्कीच एवढं समजलं असेल, आणि समजलं असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा मला की तुम्हाला मार्क किती आलेले आहे, सोबतच तुमची कॅटेगरी आहे. आणि त्याच्यासोबतच जर का तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून घ्या, अथवा माडा कॉलनी भोकरदन इथं वैयक्तिक तुम्ही आपली भेट घेऊ शकता. धन्यवाद.